मित्रांनो काल बघितलं तिथं नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आता निघालो आहे थोडं तिथं जवळचाच प्लेस आहे. ते गणपतीचे मूर्तिकार जे आहेत त्यांना भेटण्यासाठी चाललो आहे. पोहोचलो इथं हे बघू शकता गणपती मोठमोठे इथं काम चालू आहे. नेक्स्ट डे. मित्रांनो काल बघितलं होतं तुम्ही, आम्ही गणपती बनवण्याच्या कारखान्यात गेलो होतो. ते आपले ओळखीचेच होतो, असं जवळच गेलो होतो. तर तिथून काल फाउंडेशन आणलं आहे. तर त्या फाउंडेशनला आता गणपती तयार करण्याची प्रोसेस करायची आहे. आता पुढं त्याला लागते POP लागते, प्लास्टर ऑफ पॅरिस. तर ते आणण्यासाठी आता चाललो आहे आम्ही मार्केटमध्ये. A few moments later. The next day. आधीच काही झाले बोल नका. तर मित्रांनो फाउंडेशन आत्ता खोडलं आहे. आज 24 तास झाले गणपती भरून आपण छापून. हे काय पण प्लास्टर भरलेलं आहे असं.
काल तुम्ही बघितलं, तुम्हाला दाखवले काल. आणि हा 7चा आहे आडवा केला. तर पुढची प्रोसेसिंग चालू आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम शांती नमः भगवती. आता आम्ही गणपती ओपन करत आहोत साच्यामधून. आता The next day. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं गणपतीचं कलरिंगचं काम चालू आहे. गणेश मूर्तीचं. A few moments later. तर मित्रांनो, शेवटी गणपती तयार होऊन रेडी आहे. तुम्ही बघू शकता ओव्हरलुक. कसं वाटतंय गणपती मला नक्की सांगा. पूर्ण आकाशने रंगवलंय. डेकोरेशन पण पूर्ण त्यांनीच केले. तर मित्रांनो, तुम्ही बघितलाच असाल आपली गणेशची मूर्ती, गणपतीची मूर्ती कशी तयार केली. तर रात्रभर जागून आकाशने खूप मेहनत घेतली डेकोरेशन करण्यासाठी गणपतीच्या मूर्तीला. तुम्ही बघितलंच असेल कशी दिसते मूर्ती. तर बऱ्यापैकी खूप मेहनत झाली आहे. संध्याकाळपर्यंत मेहनत केला आहे डेकोरेशन वगैरे करण्यामध्ये. 3:30-4:30 वाजले वाटतं मला. तेवढं काही माहीत नाही, मी झोपलो लवकर. आपण गणपतीची मूर्ती विकत पण घेऊ शकलो असतो, पण जो मूर्ती तयार करण्यामध्ये जो आनंद आहे तो विकत घेण्यामध्ये नाही. त्यामुळं यंदाच्या वर्षी आपण गणपती घरीच तयार केलेला आहे. तर भेटू असंच आपण परत नव्या कॉन्टेंटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.